हाय. आज आपण बनवणार आहोत पनीरची एकदम सिंपल पद्धतीने भाजी. तर सर्वात अगोदर आपण पनीरला चॉप करून घेतलं. त्यानंतर व्हेजिटेबल्सला आपल्याला टोमॅटो आणि ऑनियन्स लागतील. तर आपल्याला त्यांना पण चॉप करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला इथे टोमॅटो ऑनियन्सचा 3:2 रेशो ठेवायचा आहे. मीन्स 3 टोमॅटो घेतलं तर 2 ऑनियन घ्यायचे. त्यांना एकदम वाईडली आपल्याला चॉप करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला अद्रक आणि लसूणचा पेस्ट मी तयार करून घेते आहे. अँड आय फील अद्रक लसूणने थोडंसं टेस्ट चांगलं होतं. त्यानंतर पॅनमध्ये मी पनीरला ना खालीवर मीन्स त्याला थोडं अगोदर पकवून घेते. लाईक दोन्ही साईडनी ऑइल लावून त्याला आपण वर खाली शेकवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच सेम कढईमध्ये मी ऑनियन्स घातले, त्यानंतर टोमॅटो घातलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर मीठ घातलं. मीठ घातल्यानंतर काय होतं ना, जे आपले व्हेजिटेबल्स आहेत ते सॉफ्ट होतात. नंतर त्यांना मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं. त्यानंतर ऑइलमध्ये मी जिरे, मोहरे, त्यानंतर थोडेसे खडे मसाले घालून त्यामध्ये कढीपत्ता घालून अद्रक पेस्ट, लसूण घालून आपल्याला नीट पद्धतीने मिक्स करायचं आहे. त्यानंतर जी मिक्सरमध्ये आपण मिक्सी केलेली ऑनियन आणि टोमॅटोचा त्या पेस्टला आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा तेवढा नमक घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याला खूप चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इकडे कोरिअंडर पावडर, थोडंसं हळदी आणि लाल तिखट घातली आणि मग त्यानंतर जेव्हा आपला जो सगळं पाणी निघून जातं पेस्टमधलं, तेव्हा आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. त्यानंतर मी इकडे थोडीशी जी मिरची असते ना, लाल राईड मिरची त्याला घातली. थोडंसं पातळ झालेलं म्हणून मी बेसन पाणी करून घातलं. त्यानंतर पनीर घालून त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर वरती ठेवून आपल्याला त्याला बॉईल करायला ठेवायचे. आणि हां, आपली पनीरची भाजी तयार झाली. त्यासोबत मी पराठा आणि डाळ घेतली. थँक्यू.